वरखेड गाडेपिंपळगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावरून पेटलेला वाद अखेर शांत झाला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. रस्त्याच्या कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, तसेच उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला असला तरी ग्रामस्थ आता प्रत्यक्ष कामाची वाट पाहत आहे. तुम्ही आमचं ऐकतच नाही. स्पष्ट बोलतो मागणी बोलायला तुमचं ऐकत नाही. तुम्हाला सांगितलं 4 वेळेस सांगितलं मी. ऐका ना मला तर बोलून द्या ना. मला तर बोलून द्या ना. तुमचं मा बोलणं आलं इथं काळी माती पडली, तुम्ही मला दिसली तुम्ही मला म्हणजे काढली मान्य. त्याच्यानंतर परत तर ट्रॅक्टरवाल्या 2-3 म्हणजे आपलं झालं 13-14चं काहीतरी माझ्याकडे फोटो आहे. 13-14चं म्हणजे आपलं झालं 7-8 तारखेचा विषय आहे. नंतर ते 12 तारखेला रात्री टाकत रात्री ट्रिपा टाकायचे. रात्री ट्रिपा काय माहिती टाकले मी तुम्हाला फोटो टाकले होते म्हणजे आई बाई. मग ते माझं ऐकलंच नाही ना. मग त्याला आपण आता मी तर सांगून ऐकणार नाही ते लोक माझे, कारण ते आमचे नाही ना. सावंत जरी असते ते आमचे असू शकत नाही, कारण तुमचं ऐकलं ते आमचं ऐकणार ते. आम्ही सांगणार तुम्हाला आम्ही नाही ऐकलं तर तुम्ही साहेब नंबर तुमच्याकडे, तुम्ही आपण तिथे स्पॉटवर येऊन दुरुस्त करून देते आणि कसे करणार नाही ते पाहू आपण. तुमच्या एस्टिमेट नुसार आम्हाला काम हो तसंच काम होईल. हा तसं झालं तर आम्ही तसंच काम होईल. तुम्हाला शब्द आहे बाकी एस्टिमेट प्रमाणे काम करण्यात पुढे. वरखेड येथील तरुणांनी आत्मदानाचा इशारा दिलेला होता. काय मागणी होती आपली आणि काय लेखी प्रशासनाने कळवलं? आमचे रस्त्याची मागणी होती वरखेड ते गाडेपिंपळगाव रस्ता. त्या रस्त्याची मागणी होती अशी की त्यांनी निकृष्ट दर्जाचे काळी माती आणि मुरुम हे आणून टाकले होते. त्याला वारंवार सांगून सुद्धा ऐकत नव्हते. पण आता या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं की आज तुमच्या इथून पाहणी करून सहनिशा करून आमचं मनाला जोपर्यंत शांती भेटत नाही तोपर्यंत तुमचे मार्ग लावून देऊ रस्त्याचा. उत्कृष्ट दर्जाचं काम झालेलं त्याची मातीचं परीक्षण चाचणी करून ते पाठवणार आहे. ते अधिकाऱ्यावर कारवाई करणार असं त्यांना आश्वासन दिलं. नसं काम तर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं. वरखेड ते बाहेर गाडेपिंपळगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आता उपोषणाचा इशारा करण्यात आला होता. तर त्या रस्त्याच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी सुधारण्याची गरज आहे त्या ठिकाणी सुधारणा करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आता आत्मदहन करण्यासाठी जो इशारा दिला होता त्यापासून आत्मदहन करते सोमनाथ शिंदे आणि गणेश वाघ यांना परावृत्त केलंय. तरी लवकरात लवकर त्या रस्त्याचं सुधारणा करून पुढील काम मार्गी लावण्यात येईल. त्याबद्दल तेच रस्त्याची दुरावस्था झाली आणि काही ठिकाणी रस्ता खराब झालाय असं त्यांची मागणी होती. तर तो रस्ता दुरुस्त करून देण्यात येईल आणि अजून रस्त्याचं काम प्रगतीत आहे. त्यामुळे पुढे जेव्हाही काम होईल तर लवकरात लवकर करून ते नादुरुस्त काम दुरुस्त करून पुढील काम करण्यात येईल. प्रतिमा 27 आहे. हे काम अत्यंत